रेल्वे वाहतुकीच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरनं अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील, तर हितेश पांचाळ आपले प्रतिनिधी चर्चगेट रेल्वे स्टेशनवरनं आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। सुरुवातीला अक्षय आपल्याकडे येतो। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरनं आता कशा पद्धतीने मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे? गाड्या उशिराने धावत असल्याचं समजलं होतं, पण वाहतूक सुरू होती। अक्षय, काय सांगता येईल याबद्दल? सध्या तरी ही वाहतूक जी आहे ती उशिराने सुरू आहे। सुदैवाची दिलासाची एकच गोष्ट ती म्हणजे वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। दुपारच्या पूर्वीच्या सत्रामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णतः बंद होती, पण आता मात्र जर आपण पाहिलं तर सगळे इंडिकेटर हे सुरू ठेवण्यात आलेले आहेत। याचा अर्थ सर्व गाड्या सुरू आहेत। मध्य रेल्वेने देखील ही माहिती आपल्याला दिलेली आहे। जे पाणी सायंच्या दरम्यान भांडूपच्या दरम्यान साचलेलं होतं ते पूर्णतः ओसरलेलं आहे। त्याच्यामुळे आता वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। जसं की आपण बघतोय बदलापूर आणि कल्याण या दोन फास्ट लोकल सध्या लागलेले आहेत। याच प्रकारे काही स्लो लोकल देखील सुरू आहेत। तर दुसरीकडे जर आपण 1 नंबर आणि 2 नंबरचा प्लॅटफॉर्म पाहिला तर त्या ठिकाणी पनवेल लोकल लागलेली आहे। हार्बर रेल्वे देखील सकाळपासून बंद होती, कारण की चुनाभट्टीजवळ पाणी साचलं होतं। मात्र आता पनवेल लोकल देखील म्हणजे सीएसएमटी पनवेल हा सेक्शन देखील सुरू झालेला आहे। मात्र एसी लोकल ज्या आहेत त्या पूर्णतः बंद आहेत। आज थोड्याच वेळापूर्वी मध्य रेल्वेवर ही अनाउन्समेंट करण्यात आली की मध्य रेल्वेवरच्या आज सर्व एसी लोकल या रद्द असणार आहेत। यासोबतच प्रचंड विलंबाने गाड्या असल्यामुळे अनेक नॉर्मल लोकल ज्या आहेत, नॉन एसी लोकल ज्या आहेत त्या देखील आज कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून बंचिंग होऊ नये। मात्र वाहतूक जी आहे ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। सीएसएमटी स्थानकात आताची परिस्थिती हीच आहे की गर्दी तेवढीशी नाहीये, मात्र घाटकोपर ही दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल। यानंतर आपण पश्चिम रेल्वेवरची काय स्थिती आहे जाणून घेऊया। हितेश पांचाळ आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी। हितेश, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरूच होती, मात्र गाड्या उशिराने धावत असल्याचं समजलं होतं। नोकरदार आता घरी परततायत, साहजिक आहे स्टेशनवर गर्दी झाली असणार आहे। हितेश, वाहतुकीविषयी नेमकं काय सांगताय? विरार बोरीवली या साठी ट्रेन देखील या प्लॅटफॉर्मवर लागल्या आहेत आणि नोकरदार वर्गांची देखील थोडीशी वर्दळ आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं आता सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे बरेचसे जे नोकरदार वर्ग आहे ते स्टेशनवर गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे। ठीक आहे अक्षय आणि हितेश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध